इच्छा आहे सेवितो रस वाटितो अनेक सेवितो रस वाटितो अनेक वाटितो अनेक सेवितो रस 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 वाटितो अनेक हरे हो नका रान भरी हरे हो नका रान भरी घारे हो नका रान भरी घारे हो नका रान भरी विठेवरी जाते पाऊले समान विठेवरी पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान शूरता श्रेष्ठ वर्ग आहे. अभ्यास केलेला आहे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. अभ्यास झालेला आणि मग या मर्यादामध्ये कीर्तन चाललेलं आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंद मनोभावे आदि वंदावे. कीर्तन रंगे देवा सन्निध सुखे डोलावे. प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराया जेणे करोनी अंतरे मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची अशी कीर्तन मर्यादा आहे. या मर्यादाप्रमाणे एक उत्तम वर्ग आहे की तो चाललेला आहे. यामध्ये साधू संत मोडले जातात. जगद्गुरु तुकाराम महाराज, मीराबाई, नरसिंह मेहता,
शांतीब्रह्म एकनाथ महाराज, माऊली असे अनेक संत मंडळी, हनुमानजी महाराज या तोडीचे आहे. आणि मग ते उपदेश करत असताना 3 पद्धतीने उपदेश करतात. एक आहे मौनात्मक पद्धती आहे, मौन राहायचं आणि मौनाने उपदेश करायचा. गौतम बुद्ध ज्या वेळेला त्यांच्या कालामध्ये व्यासपीठावर येण्याच्या पहिलं हजारो लोक वाट बघत बसायचे आणि मग व्यासपीठावर महाराज आले, गौतम बुद्ध आले की सगळे लोक उठून उभा राहायचे, पुन्हा बसायचे. गौतम बुद्धाने काही करायचं नाही, फक्त कमळाचं फूल घ्यायचं आणि लोकांना दाखवायचं. बोलायचं नाही. मी बसायचे व्यासपीठावर अर्धा पाऊण तास, फक्त फूल हातामध्ये, डोळ्याने पाहायचं, त्या फुलाने उपदेश करायचा. याला मौनात्मक उपदेश. फूल दाखवण्याचा अर्थ आहे या कमळाच्या फुलासारखं तुम्ही जीवन जगा. फूलसी फूलसी खिली खिली, दूधसी धुली घुली, प्यार में घुली घुली, एक जिंदगी हो एक जिंदगी हो. फुलासारखं सदा प्रसन्न. फुल काय करतं? उमललेलं असलं झाडाला की सदा प्रसन्न राहतं, येणाऱ्याला सुगंध देतं. तसं आपल्या जवळ येणाऱ्या माणसांना कर्माचा सुगंध दिला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं केलं तर त्याचा सुगंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातो. माऊलीने कर्म चांगलं केलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्म चांगलं केलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कर्म चांगलं केलं, जगासाठी कर्म केलं आणि त्या कर्माचा सुगंध आजपर्यंत चाललेला आहे आणि पुढे चालत राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी रूपी जो ग्रंथ कर्म आहे तो अखंड राहणार आहे. भागवत अखंड राहणार आहे, गाथा अखंड राहणार आहे. आमच्यासारखे लाखो करोडो आले आणि गेले जाणार आहेत, पण कर्माचा सुगंध अखंड राहणार आहे. जो भ्रमर होऊन येईल तो सुगंध घेऊन जाईल. का कमलकंदा आणि दरदुरी नांदनु कसे एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरे वेराच कलुची उरे. कमळासारखं जीवन जगायचं, कर्म लोकांनी घ्यावं असं करायचं आणि प्रेम देवाला पसंत करावं असं करायचं. 2च गोष्टी करण्यासारख्या आहेत. कर्म लोकांना आवडेल असं करायचं, लोकांनी म्हणावं वा चांगलं कर्म आहे. कर्म लोकांनी घ्यावं, लोकांनी त्याचा आदर करावा असं करायचं आणि प्रेम देवाला करायचं. देवाने म्हणावं वा काय प्रेम केलं माझ्यावर याने. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाय, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. अनन्य अनन्य असं प्रेम करायचं देवावर. कमळाच्या फुलासारखं जीवन जगायचं, शुद्ध शुभ्र, डाग नसलेला. कमळाचं फुलावर पाण्याचे थेंब जर टाकले तर त्या थेंबाने ते कमळाचं फूल ओलं होत नाही, जसं कोरच राहतं, पाण्याला टिकू देत नाही. पद्मपत्र मिवांबसा, सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जळी जय, अलिप्त कमळ जळी जळी जय, अलिप्त कमळ जळी सत्यवादी करी संसार सकळ.
उपदेश असा आहे. आणि नंतर आहे क्रियात्मक उपदेश. मौनाने जमलं नाही तर क्रिया करून दाखवले. वैकुंठवासी ब्रह्मलीन हैबत बाबाने क्रिया करून दाखवली. 4-5 माणसं घेतले आणि पंढरीच्या वारीला शेडीला गेले. आणि तो आता 16 लाखो लोक झाले है की नाही. क्रिया करोनी दावेती अंगी तैसे संत जगी अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करोनी दावेती अंगी. बापाने 15 मिनिटं जर देवाची पूजा केली तर नातू पंतू जवळ येतात, बसतात. बाबा काय करता? तर देवाची पूजा करायची असते, आंघोळ घालायची असते, फुलं व्हायची असतात, देवाचं दर्शन घ्यायचं असतं, हरिपाठ म्हणायचा असतो. पाहून 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 पोरं पण शिकतात आणि ते त्यांना आवडतं. क्रिया करोनी दावेती. पहिलं आईने मंदिरात जावं लागतं, बापाने मंदिरात जावं लागतं आणि मग नातू पंतू मंदिरात जातात. हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते हेर सामान्य हेर आचरती सामान्य सकळ क्रिया करोनी दावेती अंगी. आता केवढा मोठा 16 झाला माऊलीचा. काय 16 आहे पाहिला ना. 16 अष्टमीला सुरू होतो की लगे पार 15-20 दिवस चालतो 16. मग त्याच्यामध्ये एवढी गर्दी झाली, फारच गर्दी झाली. दिंडीच्या बाहेर जास्त चालणारे लोकांची जास्त गर्दी झाली की नाही. मध्ये चालणारे थोडे राहिले आणि बाहेर जास्त झाले. हे क्रिया करोनी दावेती अंगी. आणि मग तिसरा उपदेश आहे वाणीआत्मक उपदेश. वाणीने बोलणं. क्रिया करून कळालं नाही ना, मग म्हणावं लागलं आल्यानु संसारा तुम्ही एक करा किंवा उठा वेग धरा. आले उठा उठा जाग्या पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. सांगावं लागलं आणि मग लोक जाऊ लागले. सांगतो तुम्हासी रे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म. यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. वाणीने सांगत असताना सुद्धा 2 प्रकार आहे. एक प्रकार आहे आपल्या मनाला सांगणं आणि दुसरा प्रकार आहे जनाला सांगणं. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना
माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. आता हे माझ्या मना तू सावधान हो. पहिला साधू संतांनी आपल्या मनाला उपदेश केला आणि नंतर जनाला. आता उलट झालं. पहिलं वैकुंठवासी जोग महाराज सांगायचे की वक्त्याने करावं पाठीभर आणि सांगावं वाटीभर. आता वाटीभर बी नाही, चमच्याभर सुद्धा नाही. आता करणं धरणं काय नाही. आता माझ्या मना, हे माझ्या मना तू जरा सावधान हो. का हो? तुकाराम महाराजांचं मन काय बेसावध होतं का? नाही. महाराजांचं मन बेसावध नव्हतं. आमचं तुमचं मन बेसावध असल्यामुळं महाराजांनी जीवाची भूमिका घेऊन सांगितलं की मनाला बेसावधानपणा येतो. 4 गोष्टी जीवनामध्ये अति झाल्या की माणूस बेसावध होतं. सुख संपत्ती परिवार बढ़ाए, ए सब परिहरी करी हो सेवकाये. अति 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 सुख भोगण्याची लालच लागली आणि ते मिळू लागलं की माणूस बेसावध होतो. त्याला मधून मधून थोडं थोडं दुःख आलंच पाहिजे. कुंता माताने सांगितलं की देवा मला दुःख पाहिजे, मला सुख नको. आताही हस्तिनापुराचं राज्य मला नको आहे असलं तरी काही हरकत नाही, पण मला दुःख याच्यामध्ये पाहिजे. विपदः संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. म्हणून सुख जर जास्ती आलं तर माणूस बेसावध होतो. सुख संपत्ती अति अति संपत्ती बिना कष्टाची आपल्या घरी आली की संभव आहे की आपण बेसावध होऊ शकतो. म्हणून दान धर्माचा मार्ग सांगितला. बाबा कितीही संपत्ती कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. संपत्ती पाहिजे. संपत्ती विना धंदा आपलं जीवन चालत नाही. कीर्तन जरी करायचं असलं तरी संपत्ती लागतेच, तरच जीवन चालतं. पण अति संपत्ती जर आपल्यापाशी आली तर थोडं थोडं दान करत जा. कमीत कमी 10% सांगितलंय. 10% नाही करता येत जाऊ द्या, कमीत कमी 2% तरी. नाही 2% करता येत तर कमीत कमी एखादी वार्षिक पंगत तरी. नाही पंगत करता येत कमीत कमी एका गाईचा चारा तरी, आहे की नाही? कुठंतरी चारा तरी द्यावा ना. एखाद्या गाईला चारा तरी चारावा. नाही करता आलं काहीच नाही करायचं, असं नाही चालणार. काहीच करायचं नाही म्हणल्यावर जमणार नाही. करावं लागेल. तुम्हाला जर संपत्ती येत असेल तर थोडं थोडं दान करावं लागतं. दानाशिवाय धनाची शुद्धी नाही. दानेन शुद्धी ही, दानाने शुद्धी होते. मग एवढं करत असताना, क्रिया करत असताना, आपल्या मनाला उपदेश करत असताना, मनाला पहिला आणि जनाला नंतर सांगितलेला आहे. आता माझ्या मना होई सावधान. बेसावध कधी होतं? संपत्ती जास्त आली. जर दान नाही केलं तर बेसावध होतो. सुख संपत्ती परिवार, मोठा परिवार आहे, त्याच्यामध्ये जर आपण अहंकाराने गुंतून राहिलो तर संभव आहे आपण बेसावध होऊ शकतो. सुख संपत्ती परिवार बढाई, मोठेपणा आला तरी बेसावध होऊ शकतो. म्हणून ऐका, सुख आलं ना काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. संपत्ती आली चांगली गोष्ट आहे. परिवार बडाय, मोठेपणा आला चांगली गोष्ट आहे. पण संताला, आपल्या धर्माला आणि आपल्या नामाला, आपल्या कीर्तीला सोडायचं नाही. यामध्ये जर आपण राहिलो तर आपण सावधान आहे असं समजायचं. 2 गोष्टीला कधी विसरायचं नाही.
एक आहे स्मशान आणि दुसरा आहे नारायण. दो बातन को भूलो मत. एक स्मशान दुजो नारायण. नारायणाचं स्मरण करायचं आणि स्मशानाची आठवण ठेवायची. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं सोचितुमर्हसि. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कित्ते सिंहासन चढ़ बैठे कित्ते ने पहरे जंजीर. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. हम ना रहेंगे मोहब्बत रहेगी. ये दुनिया अपनी दासता कहेगी. नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सावधान. आता माझ्या मना होई सावधान. सावध व्हायचं. का बरं सावध व्हायचं महाराज. कारण इथून जावं लागणार आहे. कधी जावं लागणार आहे. आपले म्हातारपण झाल्यावर जावं लागणार. म्हातारपण कधी होणार आहे. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची ते भेटी. मृत्यूची ते भेटी जाऊ दे ना. सांगो आई आता माझ्या मना सावधान. सावध व्हायचं महाराज. मरावं लागणार आहे म्हणून सावध व्हायचं. कधी मरावं लागणार आहे. शास्त्राने सांगितलं ना. शतगणिले. पुढचं नाही बोलायचं. शतगणिले 100 गणिले ना जिवेत शरधस शतम. है ना. 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. 100 वर्षानंतर जावं लागणार आहे. असं आहे का. अरे नाही नाही तसं नाही. मग मरण येणार आहे. कधी येणार महाराज. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. म्हातार झाल्यावर मरण येणार आहे. म्हातार झाल्यावर मरण येतं हा सर्वसामान्य नियम आहे की नाही. बरोबर आहे ना. म्हातार झाल्यावर मरण येतं हा सर्वसामान्य नियम आहे. म्हातार कधी होतं.
जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूचे ते भेटी जवळी आली. म्हातारं कधी होतं? 4 गोष्टी जीवनात आल्या की माणूस म्हातारं व्हायला सुरुवात होतं. आपण या दिवशी म्हातारं झालो असं कोणाला तारीख सांगता येईल का? का नाही सांगता येणार? झाले नाही का? झालो ना आपण. तारीख का नाही सांगता येणार. घर कधी बांधलं तारीख सांगता येईल. लग्न कधी झालं तारीख सांगता येते. आपला जन्म कधी झाला तारीख सांगता येईल. गाडी कधी घेतली तारीख सांगता येते. हे सगळं सांगता येतं. फक्त म्हातारं आपण कधी झालो ही तारीख सांगता येत नाही. काय का 4 गोष्टी होत आहेत तारीख. पहिली म्हातारपणाची पायरी, डॉक्टरनं आपला दात इंजेक्शन देऊन काढला, हे की नाही? प्रत्येकाचा दात काढलेला असं नाही इथं. ज्या दिवशी तो दात काढला त्या दिवशी पहिली पायरी म्हातारपणाची आली. दुसरी पायरी, डोळ्याला चष्मा लागला. तिसरी पायरी, कानाला ऐकायला येईना. चौथी पायरी आहे, कानापाशी असलेला केस पांढरा झाला. जरा कर्णमुळी, कर्ण म्हणजे कान, त्याच्यापासली मुळी म्हणजे केस पांढरा झाला, समजायचं म्हातारपण झालं. मानव हुजरठपण असं उपदेसा. जनक राजाने सभामध्ये आले, सिंहासनावर बसले, हातामध्ये आरसा घेतला आणि पाहिल्या बरोबर मुकुट जरा झुकलेला होता, सरळ केला आणि कानाकडे पाहिलं तर कानापास असणारा केस पांढरा झाला. आपल्याही जीवनामध्ये घटना घडते की नाही? बरेच असे दशरथ आहेत की त्यांच्या डोक्यावरचा मुकुट थोडा टेढा झालेला आहे. तरी टेढा काय, खाली पडलेला मुकुट उचलून घ्यायची तयारी. रात्री 2 महिने झाले तरी झाले, पण मुकुट उचलून घेऊन आपल्या डोक्यावर ठेवलाच की नाही. एवढी जल्दबाजी असते होय. किती गडबडी केल्या, काय काय केलं. पण दशरथजीने आपल्या डोक्यावरचा मुकुट झुकलेला पाहिला, कानापाशी असलेला केस जो आहे तो पांढरा झालेला दिसला. लगेच गुरुजीपाशी गेले आणि गुरुजीला म्हणले, बस आता मी म्हातारा झालो आहे, मला निवृत्त व्हायचं आहे. हा मुकुट या डोक्यावर बसण्याचा लायक नाही राहिला, कारण हा झुकलेला आहे. आपल्या डोक्यावरचा मुकुट सरळ आहे का झुकलेला आहे कधी समजायचं? आपण बाहेरून आलो, खोकरलो, काठी वाजवली, नातू पंतू पळाले, टीव्ही बंद केली, पुस्तक हातात घेतले, सुनबाई आल्या, पाणी घ्या, समजायचं मुकुट ठीक आहे. मुकुट जरा बरा आहे. आणि आपण आलो, काठी वाजवली, खोकललो, तरी टीव्हीचा आवाज तसाच वाढलेला, पोरं गर्दा करायले तसेच आहे. सुनबाई का आली नाही, बसल्यावर आवाज दिला, अरे ऐका कोणी मध्ये? मधून आवाज आला, काय म्हातारा आवाजच करताय? समजायचं मुकुट झुकलेला आहे. आता हे डोकं